दोन बेडूक आणि एक दूध डेअरी. बोधकथा. एका घनदाट जंगलात दोन बेडूक राहत होते, गट्टू आणि चंपक. गट्टू खूप उत्साही आणि प्रयत्नवादी होता, तर चंपक लवकर हार मानणारा आणि नकारात्मक होता. एकदा फिरत असताना हे दोन्ही बेडूक एका मोठ्या दूध डेअरीच्या भांड्यात पडले. भांड्यात खूप दूध होते आणि कडा खूप उंच होते. चंपकने कडेला पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तो निसटला. तो लगेच निराश झाला आणि ओरडला, आता काही उपयोग नाही. मी बाहेर पडू शकत नाही. हे दूध खूप स्निग्ध आहे आणि कडा खूप उंच आहेत. आपला अंत जवळ आला आहे. त्याने प्रयत्न करणे सोडून दिले आणि तो बुडू लागला. पण गट्टूने हार मानली नाही. तो सतत हातपाय मारून दूध उडवत राहिला. तो स्वतःला म्हणाला, मी प्रयत्न करणे सोडणार नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी लढत राहीन. तो इतका वेळ आणि इतक्या उत्साहाने हातपाय मारत होता की त्याच्या सततच्या हात बाहेर पडल्यावर त्याला चंपक बुडून गेल्याचे दिसले. बोध, या जगात यश फक्त प्रयत्नांनीच मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्नांची सातत्य हीच तुम्हाला संकटातून बाहेर काढणारी लोण्याची शिडी असते.